कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. लातूरच्या चाकूर तालुक्यातील दळवेवाडी येथील घटना. लातूरच्या चाकूर तालुक्यातील दळवेवाडी येथील शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. केशव सीताराम होळे वय 42 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. केशव होळे यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे 48,000 रुपयांचे कर्ज होते. कर्ज परतफेडीसाठी वारंवार बँकेकडून तगादा लावण्यात येत होता. याच तगाद्याला कंटाळून केशव होळे यांनी आत्महत्या करून जीवन संपवले. चाकूर तालुक्यातील दळवेवाडी येथील शेतकरी केशव होळे यांना 1.5 एकर कोरडवाहू शेती आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेतात सततची नापिकी आणि कर्जबाजारी यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 2-2.5 लाख रुपये कर्ज होतं. मग ते सतत मुलीचं लग्न करायचे म्हणायचे. माझ्याकडे पैसे नाहीत, मी आता कसं करू म्हणाले. मी जगून तर काय आहे म्हणायचे. 2.25 एकर कापूस होता, काहीच झालं नाही. 2 क्विंटल कापूस झाला. हा, करायचे म्हणत होते. काहीच नव्हतं, नेहमीसारखंच. हा, पद्धतशीर बोलले. काहीच नाही, काहीच कळू देत नाही. नव्हते आले, फोन आलता. हा, 30 तारखेला कर्ज भरा म्हणलं. एवढं कर्ज आहे, कशानं फेडावं, लग्न कशानं करावं. काम करून तर एवढं होईना, शेतात माल बी झाला नाही. नितीन सीताराम आमचे मोठे बंधू. काय नेमकं काय झालं होतं, काय तुम्हाला काही बोलले होते? आम्हाला काही नाही, कर्ज झालं. एवढं कर्ज कशानं फेडू, काम करून होत नाही, शेतामध्ये काही पिकलं नाही, शेतीला मालाला भाव नाही, मुलीचं लग्न करायचं, मी कशानं करू असं सतत म्हणत होते. कर्ज कशासाठी? ते शेतीतलं म्हणजे पीक कर्ज घेतलं होतं त्यांनी. आत्महत्यापूर्वी काही त्यांच्या काही वर्तणूक काही नाही, येत होते, शेताकडे जायचे, शेतात काम करायला जात होते. रोज सकाळी उठून जायचे, काम करायचे, संध्याकाळी यायचे, सकाळी उठून गेले सकाळी. आणि हे सतत घरी म्हणत होते, कर्ज झाले, मुलीचं लग्न कशानं करावं, शेतात बी काही पिकलं नाही, मालाला भाव बी नाही, असं त्यांनी म्हणत होते सतत.